ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाकङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रं फलानीशवादापनोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति अदूराम तपोवनाधिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावणकुम्भकर्णहननं एतद्धि रामायणं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतान् वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पाठीमाग ए मुलींनो पाठीमाग ताड़ी ताड़ी श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय जय राम
श्री राम जय जय राम। 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 जय हो। श्री राम जय जय राम। 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 जय हो। श्री राम जय जय राम। 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 ताड़ी भजन। ताड़ी ताड़ी। ताड़ी का आवाज। जय राधे। वाह वाह वाह। मंगल भवन मंगलहारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सरस परमित मन भावन पुई पुई की तानी हो सुने सुनाए हिय की प्यास बुझत नन बुझाई
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री यशवंतराव महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन सूत हनुमान की जय. नमः पार्वती पतये, हर 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 महादेव. राम कथा ससी किरण समाना, राम कथा ससी किरण समाना. संत चकोर करही जेहि पाना, संत चकोर करही जेहि पाना. राम कथा ससी किरण समाना, राम कथा जय किरण समाना. संत चकोर करही जेहि पाना, संत चकोर करही जेहि पाना, करही जेहि पाना. राम कथा ससी किरण समाना, राम कथा ससी किरण समाना. भोसे या गावामध्ये हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये, रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये आज रामकथेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम. सज्जनानो, सद्गुरु श्री यशवंतराव महाराज यांच्या 122व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी कालपासून सुरू होत असलेली ही रामकथा आहे. आज रामकथेचा दुसरा दिवस आहे. हे कथारूपी वाक्पुष्प महाराजांच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत. रामप्रभूची कथा अगम्य आणि अपूर्व कथा आहे. अनेक संत महात्म्याने ज्या कथेचा विचार केलाय त्या कथेचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त होत आहे. हे आपलं परम भाग्य आहे. त्रेतायुगातील रामप्रभूच्या कथेचा आजही आपल्या जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे आणि म्हणूनच आपण ही कथा आज पाहत आहोत. कथेचा तसा विचार केला तर ही कथा त्रेतायुगातील कथा आहे. लाखो वर्षाच्या अगोदरची कथा आहे. लाखो वर्षाच्या अगोदरची कथा आजही जिवंत आहे. हाच तर कथेचा महिमा आहे. हाच तर कथेचा महिमा आहे. ज्या कालामध्ये कालचं वर्तमानपत्र आज जुनं होत आहे. कालचं वर्तमानपत्र आज कोणी वाचत नाही. रद्दीसाठी त्याचा व्यापार केला जातो. एखाद्या ठिकाणी पाण्याची जर अडचण असले तर लहान मुलाच्या साठी त्याचा वापर केला जातो. कालचं वर्तमानपत्र आज ज्या ठिकाणी जुनं होत आहे त्या ठिकाणी त्रेतायुगातील रामप्रभूची कथा आजही जुनी का होत नाही? का लोक ऐकतात? एक मुलगा पेपर 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 करत बसजवळ गेला.
बस मधल्या माणसाने तो पेपर आपल्या हातात घेतला. बस निघण्याच्या बेतामध्ये होती. रुपयाचा पेपर होता. त्या माणसाने खिशातून 50 पैसे काढले. यांनीही पेपर दिला. 50 पैशाच्या हातावर दिले. दुसरा पेपरवाला मुलगा तिथं आला आणि म्हणतोय, काय रे, अरे रुपयाचा पेपर आहे, तू 50 पैशात दिला, ते 50 पैसे आहेत. म्हटलं जाऊ दे. अरे मूर्ख आहेस का, 50 पैसे घाटा झालाय तुझा. 5 पैसे कुठेतरी मिळतात आपल्याला एका पेपरवर, तू 50 पैशात रुपयाचा पेपर दिलाय, मूर्ख आहेस. म्हटले मूर्ख मी नाही, मूर्ख पेपर घेणार आहे. म्हटले ज्यावेळेला त्यांनी पैसे काढले ना खिशातून, त्याच वेळेला मी समजलो हा रुपया नाही, 50 पैसे आहे, जरा चॅप्टर आहे. मी कालचा पेपर काढला आणि त्याच्या हातात दिला. गेलंय म्हणायचं. कालचा पेपर ज्या ठिकाणी आज जुना होतो त्या ठिकाणी त्रेतायुगातील रामप्रभूची कथा आजही पुनी पुनी कीर्तनी हो सुनी सुनाई, प्रियती प्यास बुझत बुझाई, सीताराम चरित अति पावन, मधुर सरस परमित मन भावन, पुनि पुनि कीर्तनी हो सुनी सुनाई, की प्यास बुझत बुझाई. पुन्हा 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 पुनी 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 पुन्हा पुन्हा कशाला ऐकायचं. रामप्रभूचा वनवास 16 वर्षाचा ना, 14 वर्षाचा. अरे माहित आहे आपल्याला. रामप्रभूच्या मंडळीचं नाव उर्मिला ना, सीता. अरे हे माहित आहे. रामप्रभू सोबत जो वनवासात गेलाय तो भरत ना, लक्ष्मण. हे माहित आहे. सगळीच कथा जर तुम्हाला माहित आहे तर मग ऐकता कशाला. सगळी कथा माहित आहे दादा. रामप्रभूने रावणाला मारलं हे माहिती. आदो राम तपो वनाधिगमनम हत्वा मृगं कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरनम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. झालं रामायण. जागरी जे रामायण एका मिनिटामध्ये सांगण्यासारखं आहे, जी रामकथा प्रत्येकाला माहित आहे, तरी सुद्धा ती कथा का ऐकायची आहे त्याचं उत्तर असं आहे, आपण जेवण रोज करतोय ना. जीवन रोज करतो कशासाठी? जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी. जिवंत राहण्यासाठी जसं जेवण करणं महत्वाचं आहे, तसं चांगलं जगण्यासाठी सुद्धा पुन्हा 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 रामकथा ऐकणं महत्वाचे आहे. पुणे पुणे कीर्तनी. रामकथा दर्पण आहे. आपला चेहरा ज्याला पाहायची इच्छा असेल त्याने आजही रामकथेमध्ये पाहावा. रामकथा आपल्याला आपला चेहरा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द ग्रंथ नाही, हा चित्र ग्रंथ नाही, हा दर्पण ग्रंथ आहे. दर्पण ग्रंथ आहे. मी असं म्हणेल की या जगातलं असं एकही घर नाही की ज्या घरामध्ये आरसा नाही. काय करतोय तो आरसा? पुढे पाहणारच आहोत आपण. आरसा दाखवण्याचं काम करतोय आणि पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, नाही तर चेहरा दिसणार नाही ना. समाजामध्ये ज्यावेळेला आपल्याला जायचं आहे त्यावेळेला आपला चेहरा ठीकठाक आहे का नाही, गंध वगैरे व्यवस्थित आहे का नाही, व्यवस्थित भान केलेला आहे का नाही, असं पाहतोय ना माणूस आरशामध्ये. समाजामध्ये जात असताना तसं आपला चेहरा पाहून जाणं महत्वाचं आहे, तसं देवाकडे जात असताना आपलं स्वरूप पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. रूप जसं महत्वाचं आहे तसं स्वरूप पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आरसा रूप दाखवण्याचं काम करतो, तर रामकथा आपलं स्वरूप दाखवण्याचं काम करते. आपलं पात्र कोणचं आहे, या प्रपंचातलं आपलं कोणचं पात्र आहे? कैकेयीचं पात्र आहे, मंथरेचं पात्र आहे, रामाचं पात्र आहे, लक्ष्मणाचं पात्र आहे, भरताचं पात्र आहे, केवटाचं पात्र आहे. आणि कैकेयीचं आणि मंथरेचं पात्र असेल तर तिची विटंबना निश्चित आहे. कोण आहे कैकेयी? जे मंथरेच्या म्हटलं ऐकते ते कैकेयी. कोण आहे मंथरा? जे घर फोडण्याचं काम करते ते मंथरा.
दुसऱ्याचं घर फोडण्याचं जे काम करते ती मंथरा आहे आणि त्या मंथरेच्या म्हटलं जे ऐकते ते कैकई आहे. म्हणून ऐकणं ही पाप आहे आणि सांगणं ही पाप आहे. मंथरेला त्यावेळेला जरी बरं वाटलं असेल, कैकईला हे सगळं ऐकण्यामध्ये जरी आनंद वाटला असेल, तर मी विचारतोय आपल्याला, आपल्यामध्ये कोणाचं नाव कैकई आहे? कैकई नाव आहे कोणाचं? कौशल्या असेल, सुमित्रा असेल, जानकी असेल, उर्मिला असेल, श्रुतकीर्ती असेल, पण कैकई कोणाचं नाव? तिकडे पाठीमाग पोरी हो तुमच्यात नाही, कैकई विचार असतील. विचार असू शकतात, विचार असू शकतात. आणि आपलं पात्र कोणचं आहे हे पात्र बदलवण्याची गरज आहे. नाही बदललं तर घराचं नुकसान होईल. म्हणून हे पात्र पाहण्याचं ठिकाण, हे स्वरूप पाहण्याचं ठिकाण म्हणजे रामकथा आहे. पारमार्थिक माणसाने ऐकली पाहिजे, त्याही पेक्षा प्रापंचिक माणसाने तर आवर्जून ऐकली पाहिजे. सुरुवात करणार आहोत आपण. कोणी कोणी ऐकली पाहिजे दादा? सगळ्या भावांनी रामकथा ऐकली पाहिजे, म्हणजे बंधू प्रेम करेल. दोघांनी रामकथा ऐकली पाहिजे. सौभाग्यवतीने आणि सौभाग्याने रामकथा ऐकली पाहिजे, म्हणजे दाम्पत्य जीवन कसं अनन्य असते हे कळेल. घरातल्या मालकाने ऐकली पाहिजे, सेवकाने ऐकली पाहिजे, सेवकाई आणि मालकाई कशी असेल हे कळेल. मी असं म्हणतो की जी सून म्हणून घरात आली असेल तिनं सुद्धा रामकथा ऐकली पाहिजे. सून म्हणून जे घरात आली असेल, आपल्याला काय बनायचं आहे, या घराला कुठं न्यायचं आहे हा विचार नक्कीच तिला कळेल. सून म्हणून जी घरामध्ये आली असेल तिने ही रामकथा ऐकली पाहिजे. सांगू द्या मला, जिला सून बनायचं आहे तिने तर आवर्जून ऐकली पाहिजे. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. या ठिकाणी जरी लाड असले तरी त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे की ज्या ठिकाणचा दरवाजा तुम्हाला माहित नाही, त्या घरातल्या लोकांचे स्वभाव तुम्हाला माहित नाही. इथं माय आहे, इथं सासू आहे, माय आहे तिथं माया आहे, सासू आहे त्या ठिकाणी सासरवास आहे. तो सहन करावा लागेल. तुमच्या बापाची किंमत तुम्हाला कायम ठेवायची असेल तर ऐका रामकथा. सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली, सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली, कडी कडी फुलून ही चढते मंडपी, वेल मायेची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. सगळ्यांसाठी रामकथा आहे दादा. म्हणून जी सून म्हणून आली असेल त्याने ऐका, जिला सुना बनायचं असेल त्याने आवर्जून ऐका. म्हणून मुलींनो, रोज कथेला येत जा. सरांना सांगा आम्हाला सुट्टी द्या म्हणून. ज्याला प्रपंच बनवायचा असेल, ज्याला आपला प्रपंच आदर्श करायचा असेल, त्याने आजही रामकथा ऐकणे गोष्ट अतिशय महत्वाची आहे. असो, चला पुढे. ही रामकथा, इतकी सुंदर रामकथा आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम कोण करतंय? आपल्यापर्यंत आणून देण्याचं काम कोण करतंय? तर साधू ही कथा आपल्यापर्यंत आणून देण्याचं काम करताय. साधू हे सरोवर आहे. साधू सरोवर आहे का? साधू सरोवर, रास एकच आहे ना. साधू ही सरोवर आहे. रामकथा ही सरोवर आहे. रामकथा हे सरोवर आहे. आणि हे सरोवर, एका ठिकाणी असलेलं सरोवर घराघरामध्ये जाऊन देण्याचं काम साधू करतायत. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. असा आपल्या गावामध्ये ही गंगा आलेली आहे.
आणि या गंगेमध्ये स्नान करण्याचं सौभाग्य आपल्याला यशवंतराव महाराजांच्या आशीर्वादाने प्राप्त होते. आपलं परमभाग्य आहे दादा. अरे आपल्या घरचं धन आहे, आपल्या घरातलं धन आहे, आपल्या बाप दादाने पुरून ठेवलेलं आहे. पण आपल्याला जर माहित नसेल तर ते आपलं दुर्भाग्य आहे. तो धन दाखवून देणारा एखादा पायाळू जसा महत्वाचा आहे. ते धन आपलं धन आपल्याला दाखवून देणारा, आपलं धन आपल्याला दाखवून देणारा एखादा पायाळू आपल्या घरी येणं जसं महत्वाचं आहे, तसं आपलं स्वरूप, आपलं दैसा हृदयामध्ये मी रामू, हे आपलं स्वरूप, आपल्या अंतकरणातला राम दाखवून देणारे साधू सुद्धा जीवनामध्ये भेटणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे रामकथा आपल्यापर्यंत आणून देण्याचं काम तुळशीदासजी करतायत. तुळशीदासजींच्या आईचं नाव पाहिलंय आपण, तुलसी. तुळशीदासजींचा विवाह होतो, तुळशीदासजीचं लग्न होतंय. रत्नावली त्यांच्या सौभाग्यवतीचं नाव आहे. आणि तुळशीदासजी रत्नावलीवर अतिशय आसक्त आहे. लग्न झाल्यानंतर म्हणे थोडस वळण माणसाच्या जीवनाला भेटत असते. आधी होता भला, पहिली या बाळदसे आई बाप हे चिपिसे, ते सरे मग श्री मासे भुलोनी ठाके माऊली वर्णन करतायत. अगोदर लहानपणापासून आई 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 आई, लग्न झाल्यानंतर बाई 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 असं होत. तुळशीदासजीच्या जीवनाला थोडस वळण मिळते लग्नापासून. आसक्त होत आहेत रत्नावलीवर तुळशीदासजी. आणि तुळशीदासजीची रत्नावली अर्थात सौभाग्यवती ज्यावेळेला तिच्या माहेरला जाते त्यावेळेला तुळशीदासजी सुद्धा माहेरला रत्नावलीच्या भेटण्यासाठी निघतायत. वरून धो धो पाऊस पडतो, नदी दुथळा भरून चाललेली आहे. पलीकडे कसं जावं म्हणून काहीतरी दिसते, त्याचा आधार घेऊन पलीकडे जात आहेत. वर राहते रत्नावली, वर कसं जावं, दोरासारखं काही दिसते, त्याचा आधार घेऊन वर जात आहेत. अपरात्री रत्नावलीच्या समोर उभे राहत आहेत. आणि रत्नावली विचारते, महाराज इतक्या अपरात्री आपण इथं कसा आलात, कोणी आणले आपल्याला, कशाच्या आधाराने आलात. म्हटले तूच तर माझ्यासाठी नाव पाठवली. त्या ठिकाणी जाऊन पाहतात तर ती नाव नाही, ते प्रेत आहे. त्या प्रेताचा आधार घेऊन तुळशीदासजी अलीकडच्या काठावर येत आहेत. सूत्र आहे, कामातुरा नाम भयान्न लज्जा. त्या प्रेताचा आधार घेऊन अलीकडच्या काठावर येत आहेत. वर कसे आलेत महाराज तुम्ही, तूच तर माझ्यासाठी दोर टाकलाय. पाहतात तर तो एक विषारी नाग आहे. त्या नागाकडे पाहून आपल्या सौभाग्यावर हात ठेवून जोराने रत्नावली हंबरडा फोडते. भगवंताचे उपकार मानते की देवा माझं सौभाग्य तू माझ्यापर्यंत पोचत केलं, मी तुझे उपकार कधी विसरणार नाही. पण आपल्या सौभाग्याला आता उपदेश करते, सौभाग्याला उपदेश करते. आणि सूत्र असं सांगते, ऐकत असाल तर, उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा. वाईट उपदेश कितीही श्रीमंत माणूस करत असेल तरी शहाण्या माणसाने तो उपदेश कधी ऐकायचा नाही. आणि चांगला उपदेश एखादा भिकारी करत असेल तर शहाण्या माणसाने तो उपदेश ऐकल्याशिवाय राहायचं नाही. उपदेश भलत्या, अरे उपदेश करणाऱ्याची जात महत्वाची नाही, उपदेश करणाऱ्याचं वय महत्वाचं नाही, उपदेश करणाऱ्याची श्रीमंती किंवा गरिबी महत्वाची नाही, तर त्याचा उपदेश महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, एका माकडाला भक्तीची वाट विचारतायत. अर्थात उपदेश कोण करतो याही पेक्षा उपदेश काय आहे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. सौभाग्यवती उपदेश करते. मी असं म्हणतो, सौभाग्य जर रोजच संध्याकाळी लेझिम खेळत घरी येत असेल, लेझिम खेळत समजते ना, काल पाहिलंय आपण, काय समज सौभाग्य जर लेझिम खेळत घरी येत असेल तर सौभाग्यवतीला त्याला उपदेश करण्याचा अधिकार आहे. पिऊ नका हो मालक, मालक तुम्ही दारू पित नाही, दारू तुमची इस्टेट पिते, दारू तुमची सत्ता पिते, दारू तुमची प्रतिष्ठा पिते, तुमचं वैभव पिते. मालक दारू, दारू तुमच्या मुलाबाळांना पिते, तुमच्या मुलीचं शिक्षण, तुमच्या मुलाचं शिक्षण पिते. पिऊ नका हो मालक. मुलाबाळांकडे पाहता लग्न करायचे आहेत मुला मुलींचे, आता तरी पिऊ नका. सज्जनानो मी सांगेल की जो बाप आपले मुलं समजदार झाल्यानंतर दारू पिऊन घरी येत असेल
तो बाप त्या मुलाचा बाप नाही, तर त्या मुलाला चावणारा तो साप आहे. लक्षात ठेवा, साप आहे. मुलं समजदार झाल्यानंतर शरम कशी वाटत नाही हो दारू पिण्याची. तुमच्या मुलाने असंच दारू प्यावी अशी इच्छा आहे का तुमची? दारू पिणाऱ्या बापाला विचारा की तुमचा मुलगा दारू पिला पाहिजे अशी इच्छा आहे का तुमची? त्याचा नाकार असेल, मग तुम्ही जर तोंडाने नाकार देत असाल तर त्या तोंडाने दारू कशाला पिता? पिणं बंद करा ना. मुलं समजदार झाल्यानंतर सुद्धा बाप घरी दारू पिऊन येत आहेत आणि सौभाग्यवती त्याला उपदेश करते, पिऊ नका मालक, दारू गांजा मत पिय आरो, दारू गांजा मत पिए आरो, अक्कल गुंग होती है, अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मच्छी जाती है, बंदे हुशार रहलावे. असा उपदेश आपल्याला आपली सौभाग्यवती करत असेल तर शहाण्या माणसाने तो उपदेश ऐकावा. बरोबर आहे ना माझं? अरे मी सांगतोय बरोबर आहे ना? बरोबर आहे, नक्की बरोबर आहे. मौत से डरता नहीं शराब पीने वाला, मौत से डरता नहीं शराब पीने वाला, लेकिन जब मौत आती है ना तो मिलता नहीं पानी पिलाने वाला. उपदेश रत्नावली करते की महाराज, माझ्या स्वरूपावर तुम्ही एवढे आसक्त आहात म्हणून एवढ्या आपत्तीतून तुम्ही इथं आलात. महाराज, माझी प्रार्थना आहे तुम्हाला, माझं स्वरूप जर इतकं सुंदर आहे, काय चांगला उपदेश आहे बघा. मी जर इतकी सुंदर आहे महाराज, मी जर इतकी सुंदर आहे महाराज, माझ्या स्वरूपावर तुम्ही इतके आसक्त आहात महाराज, मी जर इतकी सुंदर आहे तर मला बनवणारा किती सुंदर असेल महाराज. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वनितं मधुरं चरितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. मला बनवणारा किती सुंदर असेल. काय उपदेश आहे, काय सुंदर शहाण्या माणसाला एवढाच उपदेश वाटते महत्वाचा आहे ना. शहाण्या माणसासाठी एवढा उपदेश सुद्धा उद्धार करणारा ठरेल. माझं स्वरूप इतकं सुंदर आहे तर मला बनवणारा किती सुंदर असेल. हे घट जर इतके सुंदर आहे तो कुंभार किती सुंदर असेल. किती सुंदर देवाचा चमत्कार आहे तरी सुद्धा लोक देवाला मानत नाहीत दादा, हे दुर्भाग्य आहे. अरे सगळ्यांचं नाक ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी सगळ्यांची नाकं, सगळ्यांचे कान ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी सगळ्यांचे कान, सगळ्यांचे डोळे ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी सगळ्यांचे डोळे, तरी सुद्धा एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. हा किती मोठा चमत्कार आहे. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विराते कोणा न करे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार.
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. एकच माती वापरतो कुंभार, पण घटाघटाचे आकार जसे भिन्न भिन्न आहेत तशी पंचमहाभूताची एकच माती वापरल्या जाते, पण आकार भिन्न भिन्न दिल्या जात आहेत. काय सुंदर आकार आहेत. खरं सांगा, एक माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसासारखा असता आणि सगळे माणसं जर सारखेच असते ना, सगळे मडके जर सारखे असते तर फार मोठी आफत झाली असती. लक्षात ठेवा, संजय महाराज इथे येण्याच्या अगोदर दुसऱ्यानेच कथा चालू केली असती. मीच आहे. सगळे जर माणसं सारखे दिसायला असते, काय देवाचा चमत्कार आहे दादा. का लोक देव मानत नाही, आश्चर्य आहे. आमचा आणि देवाचा काय संबंध आहे म्हणताय. सगळे माणसं जर दिसायला सारखे असते तर माणसं नावाने ओळखल्या गेले नसते. फोन सारखे माणसावर सुद्धा नंबर असते. लक्षात ठेवा. काय हो, मुलीचं लग्न धरलंय काय, पाहलंय ना, कुठलं स्थळ आहे, या गावचं आहे ना, भोशाचं स्थळ आहे. काय आहे मुलाचं नाव असं नसतं विचारलं. काय आहे मुलाचा नंबर सांगावं लागलं असतं त्या बापाला. 420. ते जावायचे नंबर हेच असतात बरं का, 420. जावायचा नंबर बदलत नाही. जावाय किती नंबरचा असतो? 420. एवढंच बदलते. 420A, 420B, 420C. सिरियल बदलते, नंबर एकच. फार विचित्र जाते. कोणाची इथं नाही ना कोणी. फार हलकट जात जावायची. इथं कुणी असेल तर मी बोलत नाही. वनवे वनवे येऊ द्या. उपदेश करते रत्नावली. रत्नावलीचा उपदेश तुलसीदासजी ऐकतात. काशीला जात आहेत. हनुमंतरायाच्या साक्षीने रामकथा लिहितायत. 1631 मध्ये कथेची सुरुवात होते. 1633 मध्ये कथेची सांगता होते आणि 1680 मध्ये तुलसीदासजी या लोकाची यात्रा संपवतायत. तुलसीदासजीचं हे थोडक्यात चरित्र आहे. आता तुलसीदासजी आपल्याला कथा सांगणार आहेत. कथा लिहायला सुरुवात करतायत. श्लोकाने सुरुवात करतायत. पहिला श्लोक लिहितायत. नमन करतायत. एखादं नख नका काढू महाराज, नंतर काढू. तुलसीदासजी आता रामकथेची सुरुवात करतात. पहिला श्लोक लिहितायत. नमन करतायत. 7 श्लोकामध्ये नमनाचा भाग या ठिकाणी थांबतो आणि पुढे शिव पार्वतीच्या विवाहाची कथा सुरू होते. लिहितायत तुलसीदासजी, ऐका. वर्णानामर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. वर्णानाम अर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. सज्जनानो, रामकथेतला पहिला शब्द वर्ण आहे. ऐका चांगलं. रामकथेतला शेवटचा शब्द मानव आहे. संसार पतंग घोर किरणै यद्यंती नो मानवः. शेवटचा शब्द मानव आहे. दोन्ही शब्दाचा समन्वय होतो, संधी होते. वर्ण मानव. गीतेतला पहिला शब्द धर्म आहे. शेवटचा शब्द मम आहे. दोघांची संधी होते. धर्मम मम. भगवान म्हणतायत, माझ्यापर्यंत येण्याची ज्याची इच्छा असेल त्यांनी स्वधर्माचा स्वीकार करणं अतिशय महत्वाचं आहे, कारण मी सुद्धा धर्म आहे. गीतेचा पहिला शब्द धर्म आहे. शेवटचा शब्द मम आहे. संधी होते धर्म मम. तसंच रामायणातला पहिला शब्द वर्ण आहे. शेवटचा शब्द मानव आहे. संधी होते वर्ण मानव.
अर्थ असा आहे, अर्थ असा सांगतोय की कोण्याही वर्णाची व्यक्ती असू द्या, कोण्याही वर्णाची व्यक्ती असू द्या, त्याला रामकथा ऐकण्याचा अधिकार आहे. कोण्याही वर्णाची व्यक्ती असू द्या, त्याला रामकथा करण्याचा अधिकार आहे. म्हणून वर्ण कोणचाही असो, त्याला मानव होण्याचा अधिकार आहे. कोण्याही वर्णाच्या व्यक्तीला मानव होण्याचा अधिकार आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये चोखोबा मानव आहेत. कोण्याही वर्णाच्या व्यक्तीला मानव होण्याचा अधिकार आहे. म्हणून वारकरी संप्रदायात एक कबीरजी सुद्धा मानव आहेत. कोण्याही वर्णाच्या व्यक्तीला मानव होण्याचा अधिकार आहे. व रामायणातील भिल्लनी सुद्धा मानव आहे. केवट सुद्धा मानव आहे. चोखोबा सुद्धा मानव आहेत. गोरोबा सुद्धा मानव आहेत. आणि सावतोबा सुद्धा मानव आहेत. त्यांची जात कोणची आहे? आमची माळ्याची जात शेत शेत करू बागायत, शेत करू बागायत, शेत करू बागायत. आम्ही वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, करू हजामत बारीक, करू हजामत बारीक. काम क्रोध नखे काढू, दुश्मनाच्या बगला झाडू. काम क्रोध नखे काढू, दुश्मनाच्या बगला झाडू. काम क्रोध नखे काढू, दुश्मनाच्या बगला झाडू. काम क्रोध नखे काढू, दुश्मनाच्या बगला आम्ही झाडू. वारीक वारीक, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, करू हजामत बारीक, करू हजामत बारीक. नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस. तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. रोहिदास तोचा भार, रोहिदास तोचा भार, त्याचा करी कारभार. रोहिदास तोचा भार, रोहिदास तोचा भार. जात महत्वाची नाही, तर त्या जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीचे विचार महत्वाचे आहेत. जात कोणचीही असू द्या, त्याला साधू बनण्याचा अधिकार आहे, त्याला मानव बनण्याचा अधिकार आहे. आता पुढे ऐका. ज्याला मानव होण्याची इच्छा असेल ना, त्याने रामकथा ऐकणं महत्वाचे आहे. रामकथा एका मानवाची कथा आहे. ज्याला मानव होण्याची इच्छा असेल, तो जर कादंबऱ्या वाचत असेल तर मानव होईल कसा? ज्याला मानव होण्याची इच्छा असेल, तो तर हम तो ठरे परदेशी, तिकडे जर जात असेल तर तो मानव होईल कसा? पडद्यावरच्या नाचणाऱ्या माणसाला पाहून माणूस माणूस कधी होत नाही. माणूस होण्यासाठी माणसाजोड गेलं पाहिजे, त्या माणसाच्या कृतीचा विचार केला पाहिजे. म्हणून दादा, ज्याला माणूस होण्याची इच्छा असेल, तो कोण्याही जातीचा असला तरी चालेल, त्याने रामकथेचा विचार करावा. रामकथा एक दिवस त्याला माणूस बनवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोण्याही जातीला रामकथा ऐकण्याचा अधिकार आहे. म्हणून पहिला शब्द वर्ण आहे, शेवटचा शब्द मानव आहे, संधी आहे वर्ण मानव. पहिल्या श्लोकामध्ये तुलसीदासजी वाणी विनायको, वाणीला आणि विनायकाला वंदना करतायत. ऐका, सरस्वतीला आणि विनायकाला वंदना करतायत. तुलसीदासजींना आपण असं विचारू की सरस्वतीला आणि विनायकाला तुम्ही का वंदना करताय? त्यावेळेला तुलसीदासजी म्हणतायत, सरस्वती ही वाणीची देवता आहे आणि गणपती ही ज्ञानाची देवता आहे.
मला ज्ञानाचीही गरज आहे, वाणीचीही गरज आहे. ज्ञानाची गरज कशासाठी? माझा उद्धार होण्यासाठी. वाणीची गरज कशासाठी? दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी. हे ज्ञान समाजापर्यंत पोस्ट करण्यासाठी मला वाणीही पाहिजे, मला ज्ञानही पाहिजे. समाजातला एक वर्ग असा आहे दादा की ज्याच्याजवळ वाणीही आहे, ज्ञानही आहे. साधूचा एक वर्ग असा आहे की ज्याच्याजवळ ज्ञान आहे, वाणी नाही. वाणी नसली तरी ज्ञान मात्र निश्चित आहे. विदर्भामध्ये आमच्या गजानन बाबाचा विचार केला तर वाणी नाही पण ज्ञान मात्र आहे. वाणी नसू द्या, ज्ञान महत्वाचं आहे. साधूचा एक वर्ग असा आहे की ज्या ठिकाणी वाणीही आहे, ज्ञानही आहे. साधूचा दुसरा वर्ग असा आहे की ज्या ठिकाणी वाणी नसली तरी ज्ञान मात्र निश्चित आहे. समाजातला एक वर्ग असा आहे की त्या समाजाजवळ त्याजवळ फक्त वाणी आहे पण ज्ञान अजिबात नाही. एक लक्षात ठेवा, ज्यांच्याजवळ फक्त वाणी आहे, खूप सुंदर बोलतायत, एखादा नट जर आपण आणला ना तर बोलावण्याची गरजच पडणार नाही. कथेचा टाइम झालाय या असं म्हणायची गरज. नट आणा फक्त, अगोदर येऊन बसतील लोक. ते लोक फार चांगलं बोलतायत, खूप सुंदर भाषा आहे त्यांची. बघा तुम्ही एखादं कीर्तनातलं तुम्हाला आठवणार नाही पण अरे सांभा आठवलं ना, सगळं आठवलं असेल. त्याचा अर्थच असा आहे त्या लोकांचं वाणीवर फार प्रभुत्व आहे आणि त्या वाणीने बोलणारा आजचा समाज आहे. फक्त वाणी आहे दादा, पण ज्या वाणीच्या बुडाशी ज्ञान नसेल ते वाणी उद्धार करणार नाही पण आपल्याला अधोगतीला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. फक्त वाणी आहे, ज्ञान नाही असा एक समाजातला वर्ग आहे. पण एक वर्ग तर असा आहे ज्ञानही नाही आणि वाणीही नाही. नवीनच सरपंच झाले आणि 26 जानेवारीचा दिवस होता. शाळेमध्ये त्यांना आमंत्रित केलं. तुमच्या गावचे नाहीत, मी सगळं दृष्टांतातले. इथं कोणी सरपंच असेल त्याच्याकडे पाहाल तुम्ही. नवीन झालेले सरपंच शाळेमध्ये गेले. तिरंगा त्या ठिकाणी त्यांच्या हातून फडकणार होता. व्यवस्था बसण्याची केली. क्रांतीवीराच्या प्रतिमेची पूजा त्यांनी केली. सन्मानाने त्यांना त्या खुर्चीवर बसवण्यात आलं. तिरंगा त्यालकाकडून फडकवला. एका सरने शालूट मारला त्यांच्या समोर जाऊन आणि संचलन करणाऱ्याने सांगितलंय की आता आपल्या गावचे नवनिर्वाचित सरपंच साहेब 26 जानेवारी या दिवसाबद्दल आपल्याला काही सांगणार आहेत. त्या ठिकाणी सरपंच साहेब गेले. माईकची आणि त्यांची कधी भेटच झाली नव्हती, पहिल्यानेच भेट झाली आणि तिथं गेल्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली. पोरांनो, आजची 26 जानेवारी. वा, काय 26 जानेवारी, काय सुंदर रेषा मारल्यात, काय एका पोशाखात सगळे मुलं बसले, काय हा तिरंगा फडकतो, काय देशभक्तीपर या ठिकाणी गाणे वाजवल्या जात आहेत, काय सुंदर 26 जानेवारी आहे, काय चांगली. काय 26 जानेवारीचं भाषण आहे काय? अरे 26 जानेवारीचं भाषण फार वेगळं असते. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी दे. हे वतन, हमने तो भाई आपके लिए दिल दिया है. हे वतन, हमने तो भाई आपके लिए दिल दिया है, लेकिन जब ऐसा अवसर आएगा ना तो हम आपके लिए जान भी देने को तैयार है. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. हे वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम.
सरपंच साहेब उभे राहिले त्या दिवशी तर या क्रांतीवीराची आठवण करायची होती. तर सरपंच साहेब उभे राहिले आणि म्हणतायत की बघा काय रेषा मारल्या, काय तिरंगा फडकतो. मुलांनो, आजची 26 जानेवारी आहे. काय चांगली 26 जानेवारी आहे. पोरांनो, आजची 26 जानेवारी आहे. याचं कारण कालची 25 जानेवारी होती, म्हणून आजची 26 जानेवारी. आजची 26 जानेवारी आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवण्याच्या अगोदर या सगळ्या शिक्षकांना माझे हे असेल हरकत असेल की ही 26 जानेवारी प्रत्येक वर्षाने नाही तर प्रत्येक आठवड्याला आपल्या शाळेत चांगली होणं महत्वाचे आहे. 26 जानेवारी प्रत्येक आठवड्याला चांगली झाली पाहिजे म्हणते सगळे शिक्षकांनी सांगू इच्छितो आपण. मग म्हणणार ज्ञानही नाही, वाणीही नाही. माऊली महाराज म्हणतायत, तुलसीदासजी म्हणतायत, मला ज्ञानाचीही गरज आहे, वाणीचीही गरज आहे, म्हणून वंदे वाणी विनायक. दुसऱ्या श्लोकामध्ये भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. भवानी आली, शिवजीला वंदना करतायत. तिसऱ्या श्लोकामध्ये वंदे बोधमयम नित्यम गुरु शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रूपी चंद्र सर्वत्र वंद्यते. गुरुवंदना करतायत. चौथ्या श्लोकामध्ये सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो. जगज्जा कवीश्वर वाल्मिकीला, कपीश्वर हनुमानजीला वंदना करतायत. पाचव्या श्लोकामध्ये जगज्जननी जानकीला वंदना करतायत. उद्भव स्थिती संहार कारिणी क्लेशहारिणी सर्वश्रेयस्करी सीता न तो हम राम वल्लभाम. 6व्या श्लोकामध्ये श्रीहरीला वंदना करतायत. आणि 7व्या श्लोकामध्ये तुलसीदासजी आपलं मनोगत प्रकट करतायत. काय होते बघा, रामकथेतले जे भाव आहेत ना ते आपण संग्रही ठेवणं महत्वाचे असते. बघा, मगाचा भाव तुमच्या लक्षात असेल, अंडरलाईन करून ठेवा. एखादा माणूस जर चांगलं सांगत असेल तर तो कोणी असला तरी त्याचा ऐकावा. उपदेश भलते हाती झाला चित्ती धरावा. अंडरलाईन. एवढा भाव जरी आपण कायम ठेवला तरी मला असं वाटतंय आजची कथा सफल झाल्यासारखं होईल. कोणीही असो दादा, किती गरीब असो, आपल्याला जर आपलं हित जो सांगत असेल तर त्याच्या म्हटलं ऐकावं, हा एक भाव. आणि या ठिकाणी दुसरा भाव असा असेल, तुलसीदासजींना विचारलंय की तुलसीदासजी ही कथा आपण कशासाठी लिहित आहे, हे कथा लिहिण्याच्या पाठीमागे आपला काय हेतू आहे, कशासाठी हा सगळा आपण प्रयास करताय, आपला हेतू काय आहे. सज्जनानो, एखाद्याची क्रिया जरी आपल्याला वाईट दिसत असली तरी त्याच्या पाठीमागचा हेतू चांगला असतो. आई मारते, आईला मारण्याचा अधिकार आहे. आई मारत असली तरी त्याच्या पाठीमागचा हेतू मात्र निश्चित चांगला आहे. शिक्षकांनी मुलांना मारावं, नक्की मारावं. हे लातो के भूत बातों से नहीं मानते. शिक्षकांनी मुलांना मारावं, विद्यार्थ्यांनी सुद्धा तो मार सहन करावा. मारण्याच्या पाठीमागं त्यांची कृपा सुद्धा तुमच्या हातामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये येत असते. शिक्षकांचा मारण्याच्या पाठीमागं काही हेतू नसतो दादा. अरे शिक्षक आपले वैरी आहेत, तिथे आपल्याला शिकवतायत ना. पंथे हाती धरली पाठी, सरकार पगार देते त्यांना, आपण तर काही देत नाही ना. पण शिक्षकांना, आपण शिक्षकांचा मार खात असताना दादा सहन करा, तक्रार करू नका. आणि मी तर असं म्हणेल की जो बाप शिक्षकांनी विद्यार्थ्याला मारलंच पाहिजे आणि एखादा पालक जर तक्रार घेऊन येत असला तर त्याला सुद्धा शिक्षकाने विद्यार्थ्याला मारलं पाहिजे. त्याशिवाय अरे तुम्हाला आनंद भेटेल दादा, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या भाषणामध्ये आपल्या शिक्षकांचं कौतुक करण्यासाठी उभे राहाल ना, इंजिनियर झाल्यानंतर, डॉक्टर झाल्यानंतर, वकील झाल्यानंतर, त्यावेळेला तुमच्या डोळ्यातून नक्कीच धारा वाहतील की सांगत असताना की खरंच गुरुजीने जर त्यावेळेला मला मारलं नसतं तर मी आज वकील तुम्हाला दिसलो नसतो, मी तुम्हाला इंजिनियर दिसलो नसतो. म्हणून हे कौतुक तुम्हाला पुढे सांगण्यासाठी जमा राहावं, यासाठी शिक्षकांबद्दल कधी तक्रार करू नका. मार खात जा, शडी वाजे छम छम असं म्हणतायत, विद्या येई घम घम असं आहे. म्हणून आईच्या मारण्याच्या पाठीमागचा हेतू वेगळा आहे. क्रिया जरी वाईट दिसत असली तरी त्याच्या पाठीमागचा हेतू निश्चित चांगला आहे. एखाद्या ठिकाणी आपल्याला
क्रिया जरी चांगली दिसत असली तरी त्याच्या पाठीमागचा हेतू नक्कीच वाईट आहे. या ठिकाणी क्रिया वाईट आहे, हेतू चांगला आहे. एका ठिकाणी क्रिया चांगली आहे, हेतू वाईट आहे. बगड्याची क्रिया चांगली आहे पण हेतू वाईट आहे. ध्यान करतो देवासाठी नाही, माशासाठी करतो. हेतू क्रिया चांगली आहे, हेतू वाईट आहे. एक शेठजी आपली गाडी घेऊन निघाले आणि ती गाडी एका चिखलामध्ये फसली. 4 मुलं तिथं पडत आले आणि त्या 4 मुलाने ती गाडी ढकलून बाहेर काढली. शेठजी प्रसन्न झाले. खरंच गड्या, तुम्ही जर ही गाडी काढली नसती तर माझं पुढचं काम थांबलं असतं, मला अर्जंट काम होतं. पोरो हो, घ्या हे तुम्हाला 100 रुपये. 4 जणाला 100 रुपये दिले आणि स्टेरिंगवर बसत असताना शेठजीने विचारलं, काय करताय रे पोरो तुम्ही, काय काम धंदा करताय रे? त्यांनी सांगितलं, शेठजी आम्ही हेच करतो. वा, चांगलं काम आहे, आमचं कामच आहे म्हणे. कोणाची गाडी फसली की लगे आम्ही बाजूनेच असतो, लगेच येतो आणि ढकलून देतो. अरे वा, खूप चांगलं काम करताय तुम्ही. पण दादा तुम्ही हे पावसाळ्यात करत असाल, उन्हाळ्यात काय करता रे? ते म्हटले, आम्ही पाणी सोडतो. बाजूनच बसलेले असतो, पाणी सोडून देतो. आम्हाला माहित आहे इथं पाण्यात गाड्या फसणार आहेत आणि फसल्यानंतर आम्ही ती काढून देतो. अर्थात क्रिया जरी चांगली दिसत असली तरी अगोदर फसवणे, नंतर काढून देणे, त्याच्यावर पैसा कमावणे हेतू वाईट आहे. बऱ्याचदा गाड्या फसवल्या जात आहेत ना पैसा काढण्यासाठी, फसवत आहे. म्हणून हेतू वाईट आहे, क्रिया जरी चांगली दिसत असली तरी. या ठिकाणी महाराजांना आपण महाराजांचा हेतू विचारू की महाराज, ही कथा करण्याच्या पाठीमागचा आपला हेतू काय आहे? महाराज या 7व्या श्लोकामध्ये आपला हेतू प्रगट करतायत. महाराज म्हणतायत, नाना पुराण निगमागम संभवन्यत रामायणे निगदिदं क्वचिदन्यतोपि स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषानि बंधमति मंजुल मातनोती. कशासाठी लिहिताय तुम्ही हा ग्रंथ? महाराजांनी आपला हेतू सांगितला, स्वांत सुखाय तुलसी. सज्जनानो, इतका महत्वाचा हेतू आहे. जो काही परमार्थ करायचा असेल ना, तो आपल्या समाधानासाठी करा. नक्कीच त्या परमार्थाने आपलं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर तो दुसऱ्याच्या समाधानासाठी करत असाल तर त्याचं समाधान होईल, पण आपण कोरडे झाल्याशिवाय राहणार नाही. अरे, चरख्यातून उसाचा रस बाहेर पडतो, त्याच्या तोंडातून तो बाहेर पडतो, आणि ज्याच्या तोंडातून रस बाहेर पडतो त्याला तुम्ही रसाची चव विचारा, त्याला सांगता येणार नाही. तसंच ज्याच्या तोंडातून कथा बाहेर पडते त्याला जर कथेची चव माहीत नसेल तर त्या कथाकाराची स्थिती चरख्यासारखी झाल्याशिवाय राहणार नाही. चरखा आहे तो चरखा. चरखा जसा कुर 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 करतोय ना, तसाच हा कथाकार सुद्धा असेल. तो कथाकार 2-3 तास आपल्या पुढे कुर 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 करतो बस. म्हणून आपली स्थिती चरख्यासारखी होऊ नये. खिरीमध्ये जो फिरवतात त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? खिरीमध्ये फिरवतायत त्याला चाटू म्हणतायत ना. खिरीतला चाटू असं कोणाला म्हटलं तर राग येतो बरं का. खिरीतला का राग येतो? त्याचं कारण आहे, तो चाटू आहे ना, तो खिरीमध्ये फिरत असतो, पण त्याला खिरीची चव विचारा, अजिबात सांगता येत नाही. चाटू खिरीमध्ये फिरत असून जर त्याला चव माहीत नसेल, तसंच परमार्थ करत असताना जर आपल्याला परमार्थाची चव माहीत नसेल तर आपली स्थिती सुद्धा चाटू सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परोपकार जो करायचा ना, तो दुसऱ्यासाठी नाही, स्वांत सुखाय तुलसी. आणि महाराजांची जी सेवा करायची ना, यशवंतराव महाराजांची, ते महाराजांसाठी निश्चित नाही. त्यांची सेवा करण्याला देव आहे, देव सेवा करेल त्यांची. हो, श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कामे करतो. मी चरित्र नाही वाचलं, वाचल्यानंतर मी सांगेल की कधी कधी देवाने सुद्धा त्यांची कामं केली असतील, नक्की केली असतील. अरे, देव ज्यांचं काम करतोय, जेव त्यांची सेवा करतो, त्यांची सेवा आपल्याला काय करायची गरज आहे? ते त्यांच्यासाठी नाही, ते आपल्या उद्धारासाठी. लक्षात ठेवा, आपण जो परोपकार करत असाल, आपण जे दया करत असाल, आपण जो धर्म करत असाल, आपण जे चांगलं कर्म करत असाल, ते दुसऱ्यासाठी नाही तर ते स्वतःसाठी करा. नक्कीच ते आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आपण काय करतो? केलंय दुसऱ्यासाठी बस.
असं करतोय ना, त्याच्यामुळेच ते सत्कर्म आपल्याला समाधान देत नाही. स्वांत सुखाय. एक डुक्कर एका गटारामध्ये फसलं होतं. त्या गटाराच्या चौबत सगळे लोक उभे होते. इथपर्यंत ते गेलं होतं. आता जाणार म्हणून व्याकुळ होते की मरणार हो, आता डुक्कर जाणार हो. आवाज देत होते पण काढण्याचा कोणी प्रयत्न करत नव्हता. एक साधू त्या ठिकाणी आला. त्या साधूला खूप भरजारी पोशाख दिला होता. एका श्रीमंत माणसाने त्या साधूने त्या ठिकाणी पाहिलं, गर्दी आहे, डोकावून पाहिलं तर डुक्कर बुडते. आता काही क्षणात त्याचा देहांत होणार आहे. पण साधू बाबा अशा पोशाखात त्या चिखलामध्ये गेले. त्या डुकराचा कान पकडला आणि ते डुक्कर बाहेर काढलं. लोकांनी स्तुती करायला सुरुवात केली. वाह, काय उपकार केले तुम्ही त्या डुकरावर. साधू म्हटले, मी नाही उपकार केले त्याच्यावर, त्याने माझ्यावर उपकार केले. कारण त्याला पाहिल्यानंतर माझं अंतकरण एकदम व्याकुळ झालं होतं. खूप दुःख झालं होतं मला, भयंकर दुःख झालं होतं मला. मी त्याला दुःखमुक्त केलं नाही, तर त्याला बाहेर काढल्यामुळे मी दुःखमुक्त झालोय. म्हणून माझे उपकार त्याच्यावर नाहीत, तर त्याचेच उपकार माझ्यावर झाले. याला म्हणतायत स्वांत सुखाय तुलसी. जो काही परमार्थ करायचा असेल, जे काही सत्कर्म करायचं असेल, ते स्वतःसाठी करा दादा, नक्कीच कल्याण करेल. जे गायन दुसऱ्यासाठी आहे त्याने लोक सुखी होतील, पण स्वतः समाधान कधी भेटणार नाही. स्वांत सुखाय तुलसी. कशासाठी करताय बाबा तुम्ही ही कथा? तुलसीदासजी म्हणतायत, मी माझ्या समाधानासाठी ही कथा करतो. तुलसीदासजी वंदना करतायत. तुलसीदासजी सज्जनाला वंदना करतायत, दुर्जनाला वंदना करतायत. दुर्जनाला का वंदना करताय महाराज तुम्ही? तुलसीदासजी म्हणतायत, सज्जन जसा देवाने निर्माण केला तसा दुर्जनही देवानेच निर्माण केलेला आहे ना, म्हणून मी दुर्जनाची सुद्धा वंदना करतो. अरे, जर गारी नसत्या तर हिऱ्याला महत्व आलं नसतं, लिंबाची झाडं नसती तर चंदनाला महत्व आलं नसतं, तसं दुर्जन नसते तर सज्जनाला महत्व आलं नसतं. लिंबाची